शेतकरी मित्रांनो, सध्या ऊस पिकामध्ये पोक्का बोईंग रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतोय. हा रोग पाण्याच्या साचण्यामुळे आणि आर्द्रतेमुळे होत असून या रोगावरचे काही साधे उपाय जाणून घेऊयात. पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा. फ्युजारियम मोनिलिफॉर्मी या बुरशीमुळे हा रोग होत असून या सुरुवातीला ऊसाच्या शेंड्यातील कोवळ्या पानांवर पांढरट पिवळसर चट्टे दिसतात. पानांमध्ये सुरकुत्या पडून आकषणं आणि वेणीसारखी गुरफटणं यासारखी लक्षणं दिसतात. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास शेंडा कूज आणि पांगाशा फुटण्याचे लक्षण दिसून येतात. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास शेंडा कूज आणि पांगशा फुटण्याचे लक्षणं दिसून येतात. यावर उपाय म्हणून शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. शेंडे कुजलेले आणि पांगशा फुटलेले ऊस त्वरित नष्ट करा. रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास लगेचच कॉपर ऑक्सिक्लोराईड 50%, WP 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 12 दिवसांच्या अंतरानं 2 ते 3 फवारण्या करा. अशाच नवनवीन माहितीसाठी हॅलो कृषी ॲपला डाउनलोड करा.